नमस्ते मैत्रिणीनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज बनवायचे आहे आपल्याला मेथी पिठलं. तुम्ही पिठलं बऱ्याच प्रकाराचं खाल्लं असेल, हिरव्या मिरचीचं किंवा लाल तिखटाचं. पण मी आज बनवणार आहे मस्त अशी झणझणीत पारंपरिक रेसिपी मेथी पिठलं बनवणार आहे. त्यासाठी बघू शकता इकडे छान अशी कवळी कवळी मेथी घेतलेली आहे आणि छान अशी फक्त आपल्याला जास्त काड्या घ्यायच्या नाहीयेत. अशा कमी ह्याचीच ही कवळी मेथी मी ही निवडून घेतलेली आहे, एक अर्धी पेंडी घेतलेली आहे. आणि मेथी पिठलं बनवण्यासाठी लागणार आहे ते आपल्याला बेसन, एक लसणाचा गड्डा आणि हिरव्या मिरच्या 7-8 घेतलेल्या आहे, चमचाभर जिरे घेतलेले आहे. चला तर मग आता आपण मस्त असं झणझणीत मेथी पिठलं बनवाय घेणार आहे. सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे मिक्सर मध्ये मिरची, लसूण वगैरे बारीक करून घ्यायचं आहे आपलं मेथी पिठलं बनवण्यासाठी. इकडे बघू शकता 5-6 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक आपल्याला लसणाचा गड्डा घालायचा आहे. लसणा मस्त असं घातलं ना लसणाची छान अशी चव येते. तर आपल्याला जास्त ह्याच ही काढायचं नाहीये, असा थोडा थोडा वरचा हे जास्त आलेलं हे आहे ना लसणाचं साल तेच काढून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तरी गावरान लसूण आहे, मोठ्या पाकळ्या आहेत छान अशा जाड जाड, तर एक 7-8 पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत. त्यातच आपण टाकून घेणार आहे एक अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आणि चांगलं हे आपलं पिठलं बनवण्यासाठी हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता इकडे छान ही मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. तर आता आपण ही मेथी थोडी बारीक कापून घेणार आहे, कारण मेथी पिठलं बनवायचं म्हणलं आपल्याला मेथी अशी छान बारीक कापायची. आता मस्त बाजारामध्ये भरपूर अशी मेथी येत आहे, तर मेथीचे तुम्ही काहीही बनवू शकता. मेथी पिठलं बनवू शकता, मेथीचे पराठे बनवू शकता, कारण मेथी खाल्लेली चांगली असते आणि भरपूर येते थंडीच्या दिवसात. तर हे बघा बघू शकता एकदम छान बारीक अशी ही मेथी मी कापून घेतलेली आहे. आणि मेथी पिठल्यासाठी लागणार आहे ते थोडासा कांदा पण मी इकडे कापून घेतलेला आहे. आता मेथी वगैरे सगळी आपली तयारी झालेली आहे, तर आता आपण मेथी पिठलं बनवाय घेणार. एक कढई ठेवून घेतलेली आहे पिठलं बनवण्यासाठी. कढई चांगली गरम झालेली आहे, तर मी त्यात टाकणार आहे 1 ते 1.5 वगराळे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण मेथीला आपल्या फोडणी देणार आहे. तर एक अर्धा चमचा जिरे टाकणार आहे आपण आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची. छान जिरे मोहरी छान तडतडलेलं आहे, त्यातच आपल्याला बारीक आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत चांगलेला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांदा छान परतलेला आहे आपला. तर यातच आपल्याला टाकायचं आहे वाटण. तर बघू शकता हिरवी मिरची, लसूण, जिरे वगैरे घातलेलं वाटण मी चांगलं परतून घेणार आहे. कांदा, मिरची, आणि कांदा चांगला परतलेला आहे. तर आता टाकून घेणार आहे आपण बारीक चिरलेली मेथी. मेथीला मसाल्यात आणि तेलामध्ये अशी थोडीशी छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला. थोडीशी आपल्याला मसाल्यात आणि ह्या तेलामध्ये हिला आपल्याला थोडीशी अशी मऊ करून घ्यायची. बघू शकता तर लगे 1 मिनिटातच आपली मेथी छान अशी मऊ झालेली आहे. तर एक अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहे. बघू शकता तर मेथी छान आपली तेलामध्ये परतलेली आहे. आता आपण जी बेसन आपल्याला टाकायचं आहे ती पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण. जसं आपण आपलं रोजचं आपण पिठलं बनवतो किंवा बेसन बनवतो त्याच प्रकारे, पण फक्त मेथी टाकून आपल्याला ही
मेथी पिठलं बनवायचं आहे. तर आता हे जे आपण मिश्रण केलेलं आहे हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. छान आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता, जास्त घट्ट किंवा असं लपचपीत. आणि ही मेथी पिठलं म्हणलं की थोडस आपल्याला असं आपलं चपाती सोबत भाकरी सोबत छान असं लावून खाता आलं पाहिजे, असं करायचंय. जास्त घट्ट नाही बनवायचं, थोडस लपचपीत आपल्याला हे मेथी पिठलं बनवायचं आहे. तर मी आता थोडस पाणी टाकणार आहे, कारण अजून हे शिजायचंय आपलं. हे थोडस जास्त घट्ट झालेलं आहे, तर थोडं पाणी बघा मी टाकणार आहे. आणखीन एक मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि ह्याला छान असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि ज्वारीच्या भाकरी सोबत आणि बाजरीच्या एकच नंबर खायला ही मेथी पिठलं लागतं. नक्की तुम्ही सुद्धा करून बघा, सर्वांना आवडल. ज्याला कोणाला बेसन पिठलं आवडत नाही ते सुद्धा हे मेथी पिठलं तर बघा पाणी मिक्स थोडस केलेलं आहे. आता टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचंय. बघू शकता कलर सुद्धा किती छान आलेला आहे. आणि पौष्टिक एकदम मेथी पिठलं असतं, त्याच्यामध्ये बेसन जातं आणि मेथीची भाजी सुद्धा जाते. त्यासाठी बनवून बघा नक्की एकदा. बघा छान असे मिक्स केलेलंच आहे. आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवून एक 5-10 मिनिट आपण हे मेथी पिठलं छान असं शिजवून घेणार आहे. तर बघू शकता छान असलं मस्त आपलं झणझणीत असं गावरान आपलं मेथी पिठलं खाण्यासाठी एकदम तयारच आहे. बघू शकता कलर आणि ह्या मेथी पिठल्यामध्ये मेथी किती छान दिसते, बघताच हे आपल्याला मेथी पिठलं खावं असं वाटतं. तर बघू शकता तुम्ही सुद्धा नक्की असं बनवून बघा एकदा. आणि हे बघा मस्त अशी गरम गरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तुम्ही कशा सोबत पण खाऊ शकता, तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही ही मेथी पिठलं खाऊ शकता. चपाती सोबत, बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत. आणि त्याच्यासोबत बघू शकता मैत्रिणींनो एकदम गरम गरम झणझणीत मेथी आणि पिठलं तयार झालेलं आहे. मेथी पिठलं इकडं गरम गरम ज्वारीची भाकरी घेतलेली आहे, कांदा आणि सोबत तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची नक्की खावा. मग आजची तुम्हाला साधी सिंपल पारंपरिक रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. आवडली असेल तर एक लाईक करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एक छानशा आणि तुम्हाला आवडणाऱ्या रेसिपी सोबत. चला बाय बाय.